नमस्कार प्रेक्षको हो, यशस्वी जीवन या कार्यक्रमांतर्गत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय पाटील सर. गेल्या 11 विषयांवर ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तसंच आध्यात्मिक संस्थांवर PhD केलेली आहे आणि मूल्य शिक्षण या विषयावर MSc केलेले आहे. वर्तमान समयी 25 वर्षापासून अध्यापनाचं कार्य ते करत आहेत. तर चला जाणून घेऊया त्यांच्याकडून अधिक माहिती. तर नमस्कार सर, तुमचं आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर सर, मूल्य शिक्षण हा जो विषय आहे, ही काळाची गरज का आहे आणि मूल्य शिक्षण म्हणजे नक्की काय? असं आहे की मूल्य शिक्षण याच्यामध्ये मूल्य आणि शिक्षण असे दोन शब्द येतात. आता मूल्य म्हणजे काय, तर मूल्य याचा अर्थ होतो की आपल्याला जीवन जगताना असे सद्गुण की ज्या गुणांच्या जोरावर आपण एक चांगला नागरिक कसं सिद्ध होऊ शकतो, समाजामध्ये एक चांगला घटक म्हणून कसं वावरू शकतो, याचं मार्गदर्शन करणारं एक सद्गुणांचा एक समूह, त्याला आपण मूल्य म्हणू. मूल्यामध्ये एक येत नाही, भरपूर मूल्य येतात. मग या मूल्यांमध्ये आपण असं म्हणू शकतो, प्रेम, स्नेह, आनंद, शक्ती, पवित्रता, सहनशीलता, नम्रता, इमानदारी, नंतर तुमचं कष्ट करण्याची जिद्द, ज्याला आपण म्हणतो की श्रमसाधना, या अशा अनेक गुणांचा समूह म्हणजे मूल्य. आता मूल्यांमुळे काय होतं की मनुष्याला एक चांगलं जीवन जगणं शक्य होतं. मूल्य आधारित जीवन जर आपण जगलो तर समाजामध्ये आपली प्रतिमा उंचावते, आणि मूल्यविहीन आपण जगलो तर मात्र समाज आपल्याला पायदळी तुडवण्यासाठी कमी करत नाही. तर मूल्यांचं एवढं आजच्या जीवनामध्ये महत्त्व आहे. आता शिक्षण हा दुसरा शब्द त्याला लागलेला आहे, मूल्य शिक्षण. शिक्षणाचा अर्थ होतो की आपण काहीतरी ज्ञान ग्रहण करणं, अर्जन करणं. परंतु शिक्षण घेण्यासारखं मूल्य शिक्षणाच्या बाबतीत आपण बोलू शकत नाही, कारण मूल्य शिक्षण ही शिक्षण घेण्याची गरज नाही आहे, तर मूल्य शिक्षण ही बाब अशी आहे की आपण ती आचरणात आणली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये ती अंगीकारली पाहिजे. तर मूल्य शिक्षण हे शिकवण्याची बाब नसून ही आचरण्याची बाब आहे. तर आजच्या काळामध्ये तुम्ही बोललेत की आजच्या काळाची ती गरज कशी आहे, तर मी असं सांगू शकतो की आजच्या काळामध्ये पती पत्नी आणि 2 मुलं असा हा विभक्त कुटुंब पद्धतीचा समाज निर्मिला जात आहे. धावपळीचं जीवन आहे, आणि या जीवनामध्ये आई आणि वडील दोघंही नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात. त्यामुळे मुलांवर संस्कार करणारी आजी, आजोबा किंवा मोठे व्यक्ती घरामध्ये नसतात. त्याच्यामुळे होतं काय ताई की या मुलांकडे मूल्य शिक्षण देण्यासाठी कोणी उपलब्ध नसतं. मग हे मुलं एकतर भ्रमणध्वनीच्या आहारी जातात किंवा दूरदर्शनच्या आहारी जातात. वेगवेगळे आता त्यांना आकर्षण आहेत, आध्यात्मिक बाबी सोडून ते भौतिक बाबींकडे वळत आहेत, आणि त्यांना लागलेलं आहे. त्यांना ॲडिक्ट झालेले आहेत. आणि मला असं दिसतं, मी शिक्षकी पेशात असल्यामुळे अनेक शाळांमधले विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. आता आपल्या जळगावचंच उदाहरण घ्यायचं झालं तर एका गेमच्या नादी लागून विद्यार्थ्यांनी कर्ज केलं, आणि कर्ज करून पालकांना न सांगता त्यांनी लागोपाठ 3 मित्रांनी आत्महत्या केल्या, गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तर मला या उदाहरणावरून किंवा अशा अनेक उदाहरणावरून असं सांगायचं आहे की मूल्य शिक्षण ही खरोखर काळाची गरज आहे. कारण मूल्य शिक्षणामुळे या विद्यार्थ्यांना चांगलं जीवन जगण्याची दिशा नक्कीच मिळेल, आणि त्या आता भरकटलेल्या आहेत, आणि त्या भरकटण्यापासून दूर करण्यासाठी त्यांना मूल्य शिक्षण दिलं गेलं पाहिजे, नव्हे त्यांनी ते अंगीकारलं पाहिजे. असं काहीतरी शासनाने किंवा आपल्या स्थानिक ज्या काही संस्था आहेत, आध्यात्मिक संस्था आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांना तसं घडवलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ही काळाची गरज आहे मूल्य शिक्षण. तर सर, तुम्ही जसं म्हटले की आध्यात्मिक संस्थांनी किंवा शाळांनी हा मूल्य शिक्षण हा विषय घेतला पाहिजे. शाळांमध्ये मूल्य शिक्षण हा विषय समाविष्ट असतो ना? हो आहे, परंतु माझ्या अनुभवाप्रमाणे शिक्षक जे आहेत
त्या शिक्षकांना त्या बाबतीत असं ट्रेनिंग दिलं गेलेलं नाही की मूल्य शिक्षण कसं शिकवावं. आता शिक्षकाची पद्धती काय असते, जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो फक्त ते त्यांना वाचून विश्लेषण करून दाखवतात. परंतु मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मूल्य शिक्षण ही शिकवण्याची बाब नाहीये, ती आचरणाची बाब आहे. तुमच्या आचरणातून प्रामाणिकपणा दिसला पाहिजे, म्हणजे अनुभव आला पाहिजे. तुमच्या आचरणातून सहिष्णुता दिसली पाहिजे. तुमच्या आचरणातून स्त्री पुरुष समानता त्या व्यक्तीची दिसली पाहिजे, जाणवली पाहिजे. म्हणजे मूल्य शिक्षण हा शिकवण्याचा विषय नाही. शाळेमध्ये शिकवला जातोय मान्य आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांना घडवण्याच्या बाबतीत मी तरी म्हणतो शिक्षक कमी पडत आहेत. कारण ते फक्त वाचून दाखवतात, विश्लेषण करतात. असंही म्हणायला हरकत नाहीये की जे मुलं आहेत ते आज मूल्य शिक्षणाचा विषय फक्त एक्झाम पास करण्यासाठी म्हणजे एक पाठांतर करतात, कंठन करून घेतात, पण त्याचा जो प्रॅक्टिकल जीवनात अनुभव केला पाहिजे, आचरण केलं पाहिजे, ते मात्र आपल्याला दिसत नाही. हो, नक्कीच. कारण मी बघतो माझ्या शाळेमध्ये अनेक पालक येतात आणि विचारतात, सर मुलगा खूप त्रास देतो घरी, अभ्यास करत नाही, तुम्ही याला काही 2 गोष्टी शिकवा. आता आम्ही शिकवत तर असतोच शिक्षक लोक, परंतु विद्यार्थ्यांचं काय की त्यांना आज डोळ्यापुढे आदर्श नाही आहेत. त्यांना डोळ्यापुढे आचरणासाठी आपण चांगलं कसं वागावं असं उदाहरण सापडत नाही. कारण ते मोबाईलमध्ये व्यस्त असतात. नंतर शिक्षकांमधल्याही काही वाईट गोष्टी आता पेपरमध्ये आपण वाचतो, तर त्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर जो गुरूंच्या बद्दल आदर असतो तो आता ह्या पिढीमध्ये तरी, आमच्या पिढीमध्ये होता परंतु या सध्याच्या पिढीमध्ये तरी तो दिसून येत नाही. रिस्पेक्ट त्यांना अजिबात नसतो शिक्षकांचा. आणि काय सर तुम्ही तेच वाचून दाखवता, आम्ही घरी वाचू शकतो, असा त्यांचा एक समज झालेला असतो. म्हणून मूल्य शिक्षणाच्या बाबतीत शिक्षकांनी मी तर म्हणतो आधी त्या गोष्टींचं आचरण करावं आणि नंतर विद्यार्थ्यांनी सांगावं. याच्यावर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की महात्मा गांधींकडे एकदा एक स्त्री आली. तिने सांगितलं की माझा मुलगा गूळ खूप खातोस, याला न खाण्याबद्दल काही मार्गदर्शन करा. तर गांधीजींनी त्यांना सांगितलं की बाई तू असं कर, 1 महिन्याने माझ्याकडे ये, तुझ्या मुलाला मी समजून देईन. खरोखर ती बाई 1 महिन्यानंतर गेली. गांधीजींनी त्यांना सांगितलं त्या मुलाला की बेटा गूळ खाणं वाईट असतं, तर सोडून दे. त्या मुलाने सोडून दिला. मग ती स्त्री त्या गांधीजींना म्हटली की का हो तुम्ही 1 महिन्या अगोदर जर सांगितलं असतं तर 1 महिना अगोदरपासून याने गूळ खाणं सोडलं असतं. परंतु गांधीजींनी मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले की मी स्वतः गूळ खात होतो, त्यामुळे माझ्या वाणीतून जी प्रखरता आहे त्याच्या हृदयाला त्या शब्द भिडणारी जी शक्ती आहे ती भिडली नसती. म्हणून मी अगोदर स्वतः आचरण केलं आणि मग नंतर सांगितलं. स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन. मग ते शब्द त्याला खरोखर मानवले आणि त्याने ते सोडलं. तर अशा पद्धतीने शिक्षकांनी सुद्धा नैतिक मूल्यांचं आचरण करावं आणि मग ते विद्यार्थ्यांना शिकवावं म्हणणार नाही मी, परंतु त्यांच्या आचरणातून विद्यार्थी त्यांचं अनुकरण करतील आणि मला तरी वाटतं नक्कीच एक चांगली पिढी भविष्य काळातली देशासाठी तयार होईल, यात शंका नाही. सर, जसं तुम्ही म्हटले की शिक्षकांनी या गोष्टींचा आधी स्वतःवर अवलंब केला पाहिजे, मग तुमची पालकांची याप्रती काय प्राथमिकता असली पाहिजे? पालकांनी मला तरी वाटतं मला सांगावंसं वाटतं बघा की शाळेमध्ये विद्यार्थी फक्त 5 तास असतो आणि घरामध्ये तो 24 तासातून 5 तास गेले इतके तास तो घरामध्ये असतो. मग घरामध्ये असताना पालकांनी जबाबदारीपूर्वक आपण स्वतःवर नियंत्रण केलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर पालक तासनतास TV बघतात. बरोबर. आणि त्या TV मध्ये आजकाल तर नैतिक मूल्य नसतातच, 99% नसतात. रड, बोंबलणं किंवा इतर वाईट प्रकार, हिंसा, द्वेष असे असतात. आणि मुलं काय करतात, मग पालक बघतायत ना त्याच्यासोबत ते जाऊन बघतात की आपल्याला हे बघितलं पाहिजे. आणि पालकांना त्याच्यात आवड असते, त्याच्यामुळे मुलांना ते आठवू शकत नाही आणि त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. बरं, अभ्यासाचा परिणाम जाऊ द्या, परंतु सर्वात घातक परिणाम म्हणजे जे त्यांच्या बुद्धीमध्ये भरलं जातंय ते शाळेत येऊन ते वागतात तसं, आणि तो त्रास आम्हाला शिक्षकांना होतो. त्याच्यात पालक जबाबदारीपूर्वक त्यांनी जर मुलगा अभ्यास करतोय त्यावेळेस TV बंद ठेवावा. आपण स्वतःवर नियंत्रण ठेवून नाही बघायची मला मालिका. मुलगा अभ्यास करतोय त्याला मदत करू, त्याच्याजवळ जाऊन बसू, त्याला विचारू का रे बाबा हा गृहपाठ कसा केलास दाखव,
थोडं आपल्याला येत असेल तर त्याला मार्गदर्शन करू, ही भूमिका पालकांनी घ्यावी असं मला वाटतं. आणि शिवाय घरामध्ये सत्य बोलणं, मुलांसमोर कोणत्याही प्रकारे तो त्याला वाईट वळण लागेल असं कोणतंही आचरण करू नये. पालकांनी ही जबाबदारी जर उचलली तर मला वाटतं मूल हे निरीक्षणातून बरंच शिकतं. आणि पालकांचं निरीक्षण, समाजाचं निरीक्षण, शिक्षकांचं निरीक्षण, या निरीक्षणातून तो मूल्य शिक्षण त्याच्या जीवनात अंगीकारेल याचा मला विश्वास आहे. आणि शिकून मला तरी वाटतं मुलं या कानाने ऐकतात त्या कानाने सोडून देतात. शिकवण्यासारखा विषयच नाही, हा आचरणाचा विषय आहे. ही खूप सुंदर गोष्ट तुम्ही सांगितली सर, की मूल्य शिक्षण शिकवण्याचा विषय नाही आहे. जर मुलांना परिवर्तन करायचं असेल तर आधी घरातल्या लोकांना ते सगळं स्वतःमध्ये परिवर्तन आणावं लागेल, स्वतः तसं आचरण करावं लागेल, एकमेकांना घरामध्ये सन्मान द्यावा लागेल, एकमेकांशी शांततेने बोलावं लागेल आणि संस्कारांचं जे मिलन आहे ते करावं लागेल. आणि तेव्हाच मुलं जी आहे ती त्यांच्या आचरणातून शिकतील. तर सर, हे जे मूल्य शिक्षण आहे यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत? बरोबर, खूप छान प्रश्न केलात आपण. मूल्य शिक्षणामध्ये तुम्ही जे बोललात की घरातून शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. असं म्हणतात चॅरिटी बिगेन्स ॲट होम. चांगल्या कार्याची सुरुवात ही स्वतःपासून, घरापासून, मग समाजाकडे गेली पाहिजे. मग मुलांना सर्वात प्राथमिकता आहे ती आपल्या घरातून मिळणाऱ्या शिक्षणाची. त्यातून मूल्य शिक्षण वृद्धिंगत व्हावे असं मला नक्की वाटतं. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला की त्याच्यात घटक कोणकोणते समाविष्ट असतील मूल्य शिक्षणामध्ये, आपण वर्गवारी जर केली तर त्याच्यामध्ये नैतिक मूल्य आहेत. नैतिक मूल्यामध्ये सत्य बोलणं, सहिष्णू असणं, नम्रता धारण करणं. त्याच्यानंतर आपण जाऊ सामाजिक मूल्यांकडे, नैतिक मूल्यांची सामाजिक बाजू. समाजामध्ये आचरण करताना कोणाला दुखावू नये, सर्वांना आदराने आपण वागावं, सर्वांशी आदराने वागावं, या पद्धतीने मुलगा शिकला पाहिजे. हे गुण त्याच्यात आचरणातून दिसले पाहिजे. समाजाचा एक घटक म्हणून जबाबदारीने त्याने आपलं वर्तन केलं पाहिजे. हा झाला सामाजिक नैतिक मूल्याचा पैलू. त्यानंतर शैक्षणिक पैलू आपण घेऊ नैतिक मूल्याचा. शिक्षणामध्ये पंक्च्युअलिटी ज्याला आपण म्हणतो की तो रेग्युलर राहायला पाहिजे, त्याने शाळा बुडवायला नको, हा त्याचा एक नैतिक मूल्याचा भाग आहे. त्याने वेळेवर गृहपाठ केला पाहिजे. असं म्हणतात की मानव हा मरेपर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो. तर त्याने ते विद्यार्थी जीवन स्वीकारलं पाहिजे आणि त्या मूल्यानुसार तो वागला पाहिजे. हे झाले तुमचे शैक्षणिक मूल्याचं एक पैलू. त्याच्यानंतर आध्यात्मिक मूल्य हे फार महत्त्वाचे आहे. आता आध्यात्मिक मूल्यामध्ये काय आहे की याच्याबद्दल मी थोडंसं जास्त तुम्हाला सांगतो, कारण मला माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक मूल्य जवळपास नसल्यासारखी आहेत. कारण पालकच आता भरकटलेले आहेत, तर मुलांमध्ये ते आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार, मुलांमध्ये ते दिसत नाही. तर आध्यात्मिक मूल्यांबद्दल मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की अध्यात्म याचा अर्थ आधी आत्म म्हणजे आधी स्वतः, मग नंतर परमेश्वर, ही सृष्टी, हे नंतर. पण स्वतःला अगोदर ओळखा. असं म्हणतात जो खुद को जानता है वो खुदा को जानता है असं म्हटलं जातं. मग स्वतःचा आत्मपरिचय काय, इथून अध्यात्म सुरू होतं आणि इथून आध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये होऊ शकते. मग याच्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अध्यात्माची सुरुवात ही स्वतःला ओळखण्यापासून करायची. स्वतः कोण, मी कोण, या पृथ्वीवर मी कुठून आलो. तर मी म्हणजे एक जीवात्मा. याच्यामध्ये दोन शब्द आले बघा, जीव आणि आत्मा. आता जीव म्हणजे शरीर आणि शरीराला चालवणारी शक्ती ती आत्मा. हे दोघांचं मिळून जीवात्मा तयार होतो. म्हणजेच आपण विभिन्न आहोत, आत्मा वेगळं आणि शरीर वेगळं. आता स्वतःला ओळखणं म्हणजे काय, शरीर म्हणजे मी नव्हे, मी डॉक्टर नाही, मी इंजिनियर नाही, मी लेडीज नाही, मी जेंट्स नाही, तर मी कोण, एक आत्मा. हे झालं स्वतःला ओळखणं. इथून आध्यात्मिक मूल्याची सुरुवात झाली. आता पुढची पायरी घेऊ आपण. आत्मा स्वतःला ओळखला आपण, आता परमात्म्याला ओळखायचं. परमात्मा म्हणजे कोण, ज्याला हिंदू म्हणतात ईश्वर, परमेश्वर, ख्रिश्चन म्हणतील गॉड, मुसलमान म्हणतील अल्लाह. त्याचे अनेक नाव आहेत, जेहोवा वगैरे वगैरे, परंतु तो एक. असं म्हणतात ना, गॉड इज वन, सबका मालिक
एक असं म्हटलं जातं. मग या एकला ओळखायचं. आता बघा, मी तुम्हाला सांगतो, पृथ्वीवर जितके काही देश आहेत त्या सर्व देशांमध्ये जितकेही लोक भजन किंवा आराधना, नमाज जे काही करतात ते त्याच्यासाठीच करतात. बरोबर. म्हणजे जगात त्याला जागतिक मान्यता आहे परमेश्वराला. परंतु खेदाने सांगावं असं वाटतं की ज्याला आपण मानतो त्याला आपण जाणत नाही. बरोबर. मला तेच सांगायचं या आध्यात्मिक मूल्यातून की तुम्ही स्वतःला जाणलं ना, त्याला पण जाणा. तो काय आहे, कसा आहे, कुठं राहतो, त्याचं कर्तव्य काय, त्याच्या गुणशक्ती काय, परफेक्ट त्याला जर तुम्ही जाणलं तर नक्की आध्यात्मिक मूल्य तुम्ही जाणले, जीवनात आणले असं सांगता येईल. आता या आध्यात्मिक मूल्यांमध्ये मी पुढचं सांगतो. स्वतःला ओळखलं, परमेश्वराला ओळखलं, त्याच्यानंतर आध्यात्मिक मूल्यांमध्ये काय काय आहे? प्रेम, शांती, पवित्रता, शक्ती, सहनशीलता, नम्रता, अशा एक नव्हे हजारो गुणांचा समुच्चय आध्यात्मिक मूल्यांमध्ये आहे. आणि या आध्यात्मिक मूल्यांना तुम्ही वृद्धिंगत करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. सर्वात प्रथम स्वतःला जाणलं, दुसरं परमेश्वराला जाणलं, आणि तिसरं माझा रोल पृथ्वीवरचा काय तो जाणायचा. तरच तुम्ही आध्यात्मिक मूल्य रुजवू शकतात. तर त्याच्यासाठी मी थोडक्यात सांगतो की ऑल होल वर्ल्ड इज अ स्टेज अँड वी आर ॲक्टर्स असं म्हटलं जातं की सगळी दुनिया एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर आपण सर्व लोक आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक कुठला ना कुठला तरी एक रोल करतोय. आणि आपला पार्ट हा नैतिक गुणांनी जर संपन्न असेल तर मला तरी वाटतं परमेश्वर आपल्याला नक्की म्हणेल की वन्स मोर तुझा पार्ट पुन्हा कर. हा, पण मग तो केव्हा केला जाईल? ज्या वेळेस आपल्यामध्ये आध्यात्मिक मूल्य असतील तर. मग हीच आध्यात्मिक मूल्य एका प्रक्रियेद्वारे आपण वृद्धिंगत करू शकतो. ती प्रक्रिया अशी आहे की आपण मेडिटेशन करतो. शाळेमध्ये आम्ही मुलांना विपश्यना शिकवतो. त्या विपश्यनेमध्ये ते डोळे बंद करतात, खोल श्वास घेतात, सोडतात, श्वासावर लक्ष केंद्रित करतात आणि मग आतमध्ये स्वतःला शोधतात की मी कोण आहे. असं शोधत शोधत मुलं मग ध्यानस्थ बसतात 5-10 मिनिटं आणि मग श्वासातून सद्गुण आत येत आहे आणि उच्छ्वासातून दुर्गुण बाहेर जात आहेत असं त्यांचं मानसिक क्रिया चालते. ही एकाग्रतेची क्रिया आहे. आणि हीच एकाग्रतेची क्रिया जर आपण वाढवली आणि पुढे ती परमेश्वराशी जोडली तर डिस्चार्ज बॅटरी आणि जनरेटर यांचा संबंध जोडल्यावर जशी बॅटरी चार्ज होते तशी आपली स्वतःची आत्मारूपी बॅटरी तो परमेश्वर चार्ज करतो. म्हणजे काय करतो तर नैतिक जे मूल्य आहेत किंवा जे आध्यात्मिक मूल्य मी तुम्हाला सांगितली, प्रेम, शक्ती, आनंद, पवित्रता, ज्या काही अनेक गुणांच्या शक्तींच्या जे स्रोत आहेत, जो प्रकाश आहे तो आपल्या आत्म्यामध्ये भरत जातो. तर हेच आजच्या विद्यार्थ्यांना अतिशय गरजेचं आहे आध्यात्मिक मूल्य. सर, तुम्ही जसं म्हटले की ईश्वराला जाणणं किंवा स्वतःला जाणणं हे महत्त्वाचं आहे. पण आजच्या पिढीसाठी तुम्ही कसं पटवून देणार की आत्मा आहे, परमात्मा आहे? प्रथम सुरुवातच इथून होते की आम्ही या गोष्टींना आजची पिढी जी आहे ती मानत नाही. बरोबर. तर तुम्ही याच्यासाठी काय प्रमाण देणार? बरोबर. सत्याला प्रमाणाची गरज नसते असं म्हणतात. जे सत्य आहे, इटर्नल आहे, शाश्वत आहे, त्याला गरज नसते. मला तुम्ही सांगा, आता हवा आहे, हवा वाहते, मग तुम्ही म्हणाल नाही मला डोळ्यांनी दिसली पाहिजे, प्रमाण दाखव, बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर. मी सांगेन हवा जाणवते ना आपल्याला, थंड आहे, गरम आहे, वाहते, स्पर्श होतोय ना, झालं. तर त्याच पद्धतीने आत्मा, परमात्मा या 2 गोष्टी चर्मचक्षूंनी दाखवण्यासारख्या नाहीत. ही पहिली गोष्ट. मग ही आपल्या भारतीय परंपरेनुसार अनेक ऋषी मुनींनी ध्यानस्थ बसून स्वतःला जाणून घेऊन, परमेश्वराला जाणून घेऊन त्या जाणवायच्या गोष्टी आहेत. म्हणजे पाहण्याच्या नाही, मनोभावनेने त्या जाणण्याच्या गोष्टी आहेत. अनुभव हा डोळ्यांना दिसत नाही, तो आपल्याला जाणून घ्यावा लागतो. त्या पद्धतीने आत्मा आणि परमात्मा या 2 गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणाला तरी माध्यम करावं लागतं. बरोबर. मग आता बरेच लोक गुरूंना माध्यम करतात. तर मी माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो की मला आत्मा आणि परमात्मा यांचं ज्ञान एका शाखेतून मिळालं. त्या शाखेचं नाव आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. आणि या विद्यालयामध्ये गेल्यानंतर मी सुरुवातीला मानायचो नाही त्यांना की नाही या खोट्या गोष्टी आहेत.
परंतु मी जसजसं अनुभव करत गेलो तर मला ते जाणवलं की नाही, बरोबर, आत्म्याचं अस्तित्व आहे, परमात्म्याचं अस्तित्व आहे. आणि मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की या नैतिक मूल्यांच्या गरजेप्रमाणेच आपण स्वतःला ओळखणं, परमेश्वराला ओळखणं आणि या राजयोग साधनेच्या क्रियेतून आपण स्वतःला नैतिक मूल्यांनी युक्त करणं हे अतिशय चांगली बाब ठरेल, हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. तर सर, तुम्ही जसं म्हटले की मी ब्रह्माकुमारी संस्थेशी जोडलेलो आहे किंवा मी तिथं गेलो आणि आत्मा परमात्मा याचा परिचय तुम्हाला मिळाला. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जसं मेडिटेशनचा अभ्यास तुमच्या जीवनात केला, तर त्या मेडिटेशनने तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला काय फायदा झाला? खूप छान प्रश्न केलात आपण. वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज तरी माझ्या जीवनाची मला सावरणारी सर्वात मोठी शक्ती म्हणून मी परमेश्वराला मानतो, जाणतो. ती कशी? प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगले वाईट अनुभव येत असतात. बरोबर. माझ्याही जीवनामध्ये अनेक वाईट अनुभव, अनेक चांगले अनुभव आले. चांगल्या अनुभवात तर आपण नॅचरली कोणाची आपल्याला आधाराची गरज नसते, परंतु वाईट जेव्हा समाजातून आपल्याला काही वागणूक मिळते त्यावेळेस मात्र असं वाटतं सगळं संपलं, आता जगण्यात अर्थ नाही, वैराग्य येतो. आणि काही बाबतीत आत्महत्याही करतात लोक की नाही आता संपलं आपलं. मग अशा वेळी आपल्याला सावरणार कोण? मग माझ्या जीवनाचा वैयक्तिक अनुभव असा आहे की मला ज्या वेळी असं वैराग्याचे क्षण आले त्यावेळी मला परमेश्वराकडून जे काही मी ज्ञान ग्रहण केलं या ब्रह्मकुमारी विद्यालयातून, ते शब्द, ते वाक्य मला आठवतात आणि मला जगण्याची नवीन उभारी येते आणि मी त्या प्रसंगातून दूर राहतो. जसं एक छोटीशी कहाणी आहे. एक कुंभार होता, त्या कुंभाराने मडके बनवले, कच्च्या मडक्यांचा असा थर लावला आणि एका मांजरीने त्याच्यात पिल्लं टाकली आणि त्याला ते माहीत नव्हतं. त्याने ते मडके भाजण्यासाठी आग लावली, परंतु त्या मांजरीचे पिल्लं जे होती ती सुरक्षित राहिली. देवतारी त्याला कोण मारी. विश्वास पाहिजे आपल्याला फक्त परमेश्वरावर. तर हाच त्या मांजरांसारखाच मी परमेश्वरावर प्रगाढ विश्वास असल्यामुळे मला प्रत्येक क्षणी जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, या पद्धतीने तो माझ्या सोबतच असतो असा मला अनुभव येतो. आणि या अनुभवामुळेच मी आज एक चांगल्या स्थितीत आहे. मला असं वाटत नाही की कुठल्या आधाराची गरज असावी. त्याचा आधार सर्व आधारांपेक्षा सर्वोत्कृष्ट आहे. ही खूप सुंदर गोष्ट तुम्ही मांडली की ईश्वराचा आधार हा खूप श्रेष्ठ आणि उत्तम आधार आहे. तर तुम्ही म्हटले की मी ज्या वेळेस अनेक विचार माझ्या मनामध्ये आले की मी आत्महत्या केली पाहिजे आणि या विचारांनी मधून मी बाहेर निघालो, मला प्रेरणा मिळाली ब्रह्माकुमारी संस्थेकडून किंवा तुम्ही मेडिटेशन केलं, त्या मेडिटेशनच्या आधारानेही तुमचे विचार जे आहे ते परिवर्तन झाले. तर आपण आपल्या विद्यार्थ्यांबद्दल जे बोलत होतो की विद्यार्थी सुद्धा असे विचार करतात की आत्महत्या करावी किंवा विद्यार्थ्यांचे पालक जे आहे ते सुद्धा आत्महत्या करतात. तर त्यांनी सुद्धा हे मेडिटेशन करावं का? ते करू शकतात का? आपला टॉपिकच असा होता की मूल्य शिक्षण काळाची गरज. आज मूल्यांचा अभाव फक्त विद्यार्थ्यांमध्येच आहे असं नाही, तर समाजातले प्रत्येक घटक, मग तो व्यापारी असो, पालक असो, शिक्षक असो, कोणी असो, समाजाचा कुठलाही घटक, जर तुम्हाला संपूर्ण समाजाला सुखी समृद्ध करायचंय तर एकही घटक वंचित राहता कामा नये. असं नाही की फक्त विद्यार्थ्यांनीच मूल्य शिक्षण आचरण करावं आणि पालकांनी मोकळं राहावं, असं नाही. पालकांनी सुद्धा या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. हा, म्हणजे त्यांच्यामध्ये जे मूल्य आहे ते येण्यासाठी त्यांनी मेडिटेशन कडे वळलं पाहिजे. आता मेडिटेशन कडे वळण्यासाठी बरेच प्रकार आहेत. एक आहे आस्तिकांचा, एक आहे नास्तिकांचा, आणि त्याच्यातही आता भारतामध्ये अशी पद्धती आहे की एकच एक मेडिटेशन पद्धत नाहीये. अनेक आध्यात्मिक संस्था अनेक प्रकारे मेडिटेशन शिकवतात. सर, तुम्ही जे मेडिटेशन करतात ते कोणत्या प्रकारचं मेडिटेशन? तर मला सांगायला आनंद होतो की माझं PhD जे आहे ते आध्यात्मिक संस्थांच्या सामाजिक कार्यावर आहे. बरोबर.
ह्यामुळे मला एक सुवर्ण योग मिळाला की अनेक आध्यात्मिक संस्थांमध्ये जावं आणि त्या ठिकाणी तिथल्या प्रमुखांना भेटावं, तिथल्या साधकांना भेटावं आणि त्यांची मुलाखत घेऊन की तुम्ही कोणत्या पद्धतीने मेडिटेशन करतात किंवा तुमची अध्यात्माची पद्धती काय आणि त्यातून तुम्हाला काय लाभ झाला, असे अनेक प्रश्न मी विचारले आणि त्याच्यातून मला अनेक मेडिटेशनचे प्रकार अभ्यासायला मिळाले. आणि ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये राजयोग नावाचा एक मेडिटेशनचा एक चांगला प्रकार मला अभ्यासायला मिळाला. या सर्व प्रकारातून मला विविधता अनुभवायला मिळाली. परंतु ज्याप्रमाणे सर्व नद्या वाहत जाऊन एका सागरात विलीन होतात आणि सागरच बनून जातात, तसे ह्या मेडिटेशनचे जितके काही प्रकार भारतामध्ये उपलब्ध आहेत हे सगळे अतिशय उत्तम आहेत आणि हे सगळे परमेश्वराकडे नेणारे मार्ग आहेत. फक्त स्थान वेगवेगळं असेल, दिशा वेगळी असेल, परंतु त्यांचं लक्ष एक आहे, परमेश्वराची प्राप्ती. मग या प्राप्तीमध्ये काय असतं ताई की काही मार्ग अडीअडचणीचे, पर्वत नद्या ओलांडणारे, काही सरळ धोपट सागराला जाऊन मिळणारे, म्हणजे सोपे आणि कठीण एवढंच आपण त्याच्यामध्ये तुलना करू शकतो. पण बरं वाईट असं आपण बोलू शकत नाही, सगळेच चांगले. या चांगल्यांमध्ये तुम्ही जो प्रश्न केला होता की कोणत्या प्रकारचं तुम्ही मेडिटेशन करतात, तर ह्या सगळ्या प्रकारांमध्ये मला सर्वात इझी, सर्वात सोपं असा हा प्रकार जो दिसला तो राजयोगाचा दिसला. का, त्याचं कारण मी सांगतो. कारण राजयोगामध्ये ताई कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे की तुम्ही अमुक अमुक मंत्र पाठ करा, अमुक अमुक कर्मकांड करा, हार टोपी टिळा गंध माळा, कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नाही. आणि लेडीज जेंट्स धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन पृथ्वीवरच्या सर्व मानवांसाठी हा राजयोग प्रकार आहे. हा सगळ्यात आवडलेला मला त्याचा गुण. आणि या राजयोग प्रकारामध्ये स्वतःला विसरणं, स्वतःला अगोदर समजून घेऊन शरीराला विसरणं, आत्मारूपामध्ये जाऊन डायरेक्ट पॉवर हाऊस म्हणजे परमात्मा याच्याशी कनेक्शन जोडणं, हे मला कुठल्याच आध्यात्मिक संस्थांमध्ये दिसलं नाही. खरं सांगतो, कारण मी स्वतः अनुभवलेलं, फिरलोय. 33 संस्थांचा मी अनुभव घेतलाय. जसं स्वामी समर्थ आहे, गायत्री परिवार आहे, अनेक परिवार असे 33 परिवारांमध्ये मी फिरलो. स्वतः पायपीट केली. जळगाव, धुळे, नंदुरबार 3 जिल्ह्यांमध्ये अनेक केंद्रांमध्ये फिरलो आणि हे कलेक्शन केलं राजयोगाचं किंवा मेडिटेशनचं काय प्रकार कसे आहेत. आणि याच्यामध्ये मला दिसलं की कोणीतरी एक शरीरधारी गुरु आहे, त्याचं चिंतन करा, किंवा शरीरधारी गुरुच्या मार्फत परमात्म्याचं चिंतन करा. अशा अनेक माध्यमं दिसली. परंतु राजयोगामध्ये मला असं दिसलं की तुम्ही आणि तो, त्याच्यामध्ये कोणीच नाही. हा सर्वात मला आवडलेला प्रकार. आणि राजयोगाच्या माध्यमातून आपण डायरेक्ट परमात्म्याशी कनेक्ट होतो आणि कनेक्ट झाल्यानंतर त्याची शक्ती आपल्याला अनुभवायला मिळते. तर हा राजयोगाचा मला सगळ्यात मोठा एक चांगला अनुभव आहे आणि तो मी करत असतो. तर जसं आपण मूल्य शिक्षण या विषयावर चर्चा करत आहोत, तर मूल्यनिष्ठित समाज घडवण्यासाठी या सहज राजयोगाचा खूप चांगला उपयोग, खूप चांगलं प्राधान्य, मूल्यनिष्ठित समाज घडवण्यासाठी हा सहज राजयोग जो आहे ते खूप चांगलं कार्य करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तर सर, खूप खूप छान मार्गदर्शन तुम्ही आज आम्हाला इथे येऊन दिलेलं आहे. तर तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? हा, प्रेक्षकांसाठी असा संदेश देईल की श्रोते हो, आपण एक चांगला समाज, एक जबाबदार समाज, समाजातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सहकार्य, बंधुभाव आणि एक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी आपण समाजातील सर्व घटकांनी मूल्य शिक्षण अंगीकारून ते आचरणात आणावं व एक चांगला समाज घडवावा, एवढीच माझी आपणास नम्र विनंती असेल. आणि आपण अधिक माहितीसाठी जवळच्या विश्वव्यापी जी संस्था आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, याच्या कुठल्या तरी जवळच्या शाखेशी संपर्क साधून आपल्यात नैतिक मूल्यांचा जो स्रोत आहे परमात्मा, त्याच्याशी जोडून आपण एक आध्यात्मिक नवीन जीवनाची सुरुवात करावी, एवढीच माझी विनंती. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्या या आजच्या कार्यक्रमात आलात, आम्हाला अनमोल मार्गदर्शन केलं. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात डॉक्टर विजय पाटील सरांनी आपल्याला खूप सुंदर मूल्यनिष्ठित समाज घडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यावर सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. तर पालक, शिक्षक, तसे विद्यार्थी आणि सर्वच समाज यांना आज मूल्यांची अति आवश्यकता आहे.
आणि ते मूल्य सहज आपल्या जीवनात कसे येतील म्हणून राजयोगाचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. तर जाता जाता ओम शांती. पुन्हा भेटू. नमस्कार.